जय जय रघुवीर समर्थ. वंदनीय मावशींनी वाल्मिकी रामायणावरची ही जी प्रवचनं लिहिलेली आहेत त्यातल्या तिसऱ्या प्रवचनातला आज आपण दुसरा भाग बघत आहोत. त्राटिकेचा वध केल्यानंतर आश्रमाला जाण्यापूर्वी गंगेच्या काठावरती अत्यंत शुचिरभूत अवस्थेत विश्वामित्रांनी एकांतात जवळ घेऊन आपल्याजवळ असणारं शस्त्र, अस्त्र आणि मंत्रांसंबंधीचं सगळं सामर्थ्य रामचंद्रांना अर्पण केलेलं आहे. रामाबरोबर सर्व विद्या लक्ष्मणालाही मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर ही मंडळी विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमाला आलेली आहेत. या सिद्धाश्रमाबद्दल त्यांनी स्पष्टीकरण केलं आहे की या भूमीचा गुण असा आहे की या भूमीवर केलेला यज्ञ सिद्धीला जातो. वास्तुसंबंधात आपल्याकडे पूर्वापार फार मोठे संस्कार आहेत. वास्तूला सुद्धा पवित्रपणा किंवा अपवित्रपणा असतो. आमच्या लहानपणी ही शिकवण सारखी मिळत असे की एखाद्या माणसाचं घर किंवा जागा विकत घ्यायची असेल तर त्याला सुद्धा काही नियम असत. मुख्य म्हणजे ते लाभतं आहे ना ते पाहावं लागेल. कशा तऱ्हेचं घर विकत घ्यावं, घेताना काय पाहावं, घराची रचना किंवा प्लॉटची म्हणजे जागेची साधारण रचना कशी असावी, तर व्याघ्र किंवा सिंहमुखी असू नये, गोमुखी असावी. व्याघ्रमुखी असेल तर ती जागा माणसाला लाभत नाही, गोमुखी असेल तर लाभते. अशा तऱ्हेचे अनुमान त्या जागेच्या खुणा पाहून ठरवत. याकरता आपल्या महाभारतामध्ये एक दृष्टांत सांगितलेला आहे की जन्मेजय राजांनी तपोयज्ञ करण्याकरता म्हणून एक भूमी निवडली होती. त्या भूमीवरती यज्ञमंडप घालायला सुरुवात झालेली होती. नंतर लोहिताक्ष नावाचा एक सुतार तिथे आला. त्या सुताराने त्या मंडपाच्या कक्षांचं मोजमाप घेतलं आणि राजाला सांगितलं की जर तुम्ही यज्ञ कराल तर हा यज्ञ पूर्ण होणार नाही. हे मोजमाप जे घेतलेलं आहे ते चुकलेलं आहे आणि या चुकीच्या जागेवरती जर तुम्ही यज्ञ कराल तर यज्ञ पूर्ण होणार नाही, अर्धवट राहील. आणि त्याप्रमाणे खरोखरच जन्मेजयाचा यज्ञ पूर्ण नाही झाला, अर्धवट राहिला. ते पाहून राजा काही त्या लोहिताक्षावरती संतापला नाही. उलट त्यानंतर जन्मेजयाने त्या सुताराला बोलवून त्याचा गौरव केला. का तर त्याचं शास्त्र अतिशय बरोबर आहे म्हणून. अशा दृष्टिकोनातून आपल्या सिद्धाश्रमाचं वर्णन देखील विश्वामित्रांनी रामाला सांगितलेलं आहे. आणि नंतर ते रामाला म्हणतात, रामा, हा आश्रम जसा माझा आहे तसा तो तुझा सुद्धा आहे. ही मंडळी सिद्धाश्रमामध्ये परत आली. आता विश्वामित्रांच्या यज्ञाला सुरुवात झाली आहे. रामचंद्र हे यज्ञाचे रक्षण करतायत. या यज्ञाचा विध्वंस करण्याकरता म्हणून त्राटिकेचे मुलगे मारीच आणि सुबाहू हे आक्रमण करून तिथे आलेले आहेत आणि हे आक्रमण रामचंद्रांनी आपल्या पराक्रमाने परतवून लावलंय. हे परतवून लावताना रामचंद्रांनी सुबाहूचा वध केलेला आहे आणि दुसरा मुलगा जो मारीच त्याचा मात्र वध झालेला नाही. पण रामचंद्रांनी त्या मारीच्यावरती जो बाण मारलाय त्या बाणाचा मार त्याला फार असह्य झाला आणि तो जो बळत सुटला तो लांब जाऊन समुद्राच्या काठावरती आश्रम बांधून राहिला. पुनरपी त्या जागेवरती परत आला नाही. इतकंच नाही तर त्याच रामायणामध्ये असं सांगितलंय की या मारीच्याकडे ज्यावेळी सीतेला भुलवण्याकरता म्हणून सुवर्णमृगाचं रूप घेऊन ये असं रावण सांगायला गेला, त्यावेळेला हा मारीच रावणाला सांगतोय, रावणा, मला काही हे कर्म करायला सांगू नकोस. ज्या वेळेला विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणाकरता म्हणून हा राम आला होता त्यावेळेला तो फक्त 15 वर्षाचा होता. 15 वर्षाचाही पूर्ण झालेला नव्हता. आणि त्या रामाने त्यावेळेला मला जो बाण मारला त्या बाणाची जी जखम आहे ती आजतागायत ताजी आहे. मला वाटतंय की जणू काही आजच रामाने मला बाण मारलाय. आणि तेव्हापासून त्या रामाच्या पराक्रमाची भीती माझ्या अंतःकरणात इतकी निर्माण झाली आहे की माझ्या जीवनात ज्या शब्दाची किंवा वस्तूची सुरुवात र या अक्षरापासून होते त्या शब्दाचा उच्चार सुद्धा मी करत नाही. रथ म्हणत नाही, रत्न म्हणत नाही, राम म्हणत नाही. इतकी रामचंद्राबद्दलची भीती माझ्या अंतःकरणात बसलेली आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा दरारा आपण लक्षात घ्या. अशा या प्रभू रामचंद्रांनी तिथे विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलं आणि वडिलांकडे परत जाण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली. विश्वामित्रांनी सांगितलं, रामा, आपण मिथिलेला जाऊया. मिथिलेला कशासाठी?
यासंबंधी इतर रामायणामधनं आपल्याला असं पाहायला सापडतं की त्यावेळेला मिथिलेचा राजा जनक यांनी आपल्या कन्येचा स्वयंवराचा एक शिवधनुर्भंग पण लावलेला होता. तो धनुर्भंगाचा पण जिंकण्याकरता म्हणून समोर घातलेल्या स्वयंवराच्या मांडवात देशोदेशींचे वीर राजे बसले होते. प्रत्येक जण येऊन धनुष्याला बाण लावण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशा प्रयत्नामध्ये रावणाची फजिती झालेली आहे असं वर्णन आपल्याला इतर रामायणामध्ये सापडतं. इथे मात्र विश्वामित्र रामाला सांगतायत, हे रामा, मी तुला मिथिलेला जनकाच्या घरी घेऊन जातो, कारण जनकाने एक धनुर्भंग यज्ञ आरंभलेला आहे, तो पाहायला तू चल. आपल्याला इथे हेही लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की आपण द्रौपदी स्वयंवर म्हणतो, पण त्या स्वयंवरामध्ये त्यांच्या लग्नाच्या वेळेला वधूंनी आपल्या वराची निवड केलेली नसून त्यांच्या पित्यांनीच मुलींना पणाला लावलेले होते. जानकीसाठी तिच्या पित्याने पण लावला होता. हा पण जर रावणाने जिंकला असता तर जनकाला सीता ही रावणाला अर्पण करणं भाग पडलं असतं. आपल्यामध्ये एक पद्धत पडून गेलेली आहे की पुराणातलं लग्न म्हटलं की त्याला स्वयंवर म्हणायचं, पण आपल्या पुराणात तिघींचीच खरी स्वयंवर झालेली दिसतात. एक नलाची दमयंती, दुसरी श्रीकृष्णाची रुक्मिणी आणि तिसरी सत्यवानाची सावित्री. पुराणामध्ये अशी 3च स्वयंवर आहेत. स्वयंवर म्हणजे काय, तर जिनी आपला पती स्वतः निवडून योजून ठेवलेला आहे. धनुर्भंग पाहायला तू चल असं म्हणून विश्वामित्र राम लक्ष्मणांना आपल्याबरोबर घेऊन आश्रम हलवून परत जायला निघाले. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली. वाल्मिकींनी वर्णन केलंय की पूर्वी ऋषी एक आश्रमस्थान बदलून दुसरीकडे जात असताना सामानाचे गाडे भरत, त्याप्रमाणे विश्वामित्रांनीही गाडे भरलेत. हे गाडे किती आहेत, तर कमीत कमी गरजा असलेल्या या आश्रमवासियांचे सामान 100 गाडे भरलेले आहे. मग ते इतके गाडे कशाने भरले? हा आश्रम म्हणजे एक मोठं गुरुकुल आहे. संपूर्ण जीवनाचं ज्ञान आणि शिक्षण देण्याच्या साधनांनी तो सुसज्ज आहे. त्या साधनांनी हे गाडे भरलेले आहेत. भारत देशाच्या घडणीसाठी असे प्रयत्न मुख्यतः कोणी केले? कोणत्याही राजांनी ते केले नाहीत, तर ऋषीवर्यांनी ते प्रयत्न केलेत. राजांनाही राजा किंवा सरकारवरती ते अवलंबून राहत नसत, पण राजांकडनं ते करवून घेत असत. राजांनाही त्यांनी तसं शिक्षण आश्रमात दिलेलं असे. भारताची संस्कृती वर्धिष्णू आहे. भारतीय धर्म हा सहिष्णू आणि तसाच जयिष्णू आहे. ही भूमी पावन आहे. या भूमीत राक्षस आहेत, त्यांचा मानवांना अपाय होणार. अशा वेळी ऋषीवर्यांनी संरक्षण कसं केलं ते प्राचीन सांस्कृतिक इतिहासात सांगितलंय. ते कसं केलं गेलं? उपद्रव असलेल्या भूमीवरती जायचं, तिथे यज्ञ करायचे, राक्षसांचा नाश करून यज्ञाने पवित्र झालेली भूमी रक्षणाकरता राजांच्या स्वाधीन करायची. ते स्वतः त्या व्यापात गुंतत नसत. अशा पद्धतीने पूर्वींचे ऋषी यज्ञाच्या मार्गाने आपला धर्म, संस्कृती, समाज, भूमी, राष्ट्र यांचं संवर्धन करीत असत. आताचे संत धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली व्यक्तीचेच देव्हारे माजवतात. आपल्याच आश्रमाचा व्याप वाढवून डौल वाढवण्याचे काम करतात. देशाच्या प्रगतीचं नावच नको. अशा संतांना आम्ही राष्ट्रीय संत म्हणायचं? तेव्हा असे कामाचा आभास उत्पन्न करणारे खोटं काम बंद होऊन खरे प्रचारक निर्माण होण्याची आवश्यकता आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांच्या विषयी अनेक कथा आहेत, पण दोघांच्याही स्वभावाचे विशिष्ट पैलू दाखवणारी एक कथा मी आपल्याला सांगते. वसिष्ठांना सगळेजण ब्रह्मर्षी म्हणत असत. विश्वामित्राला मात्र राजर्षी म्हणून संबोधायचे. याचं त्याला फार मोठं वैषम्य वाटायचं. खूप तपश्चर्या करून विश्वामित्राने ब्रह्मर्षी पद मिळवलं, पण वसिष्ठ काही त्याला ब्रह्मर्षी म्हणेनात. त्यामुळे त्याला वसिष्ठांचा अतिशय राग येई. एकदा अतिशय क्रोधाविष्ट होऊन तो एक मोठा दगड घेऊन विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमाजवळ लपून बसले. बेत असा होता की तो दगड वसिष्ठांच्या डोक्यात घालून त्यांचा शेवट करायचा. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे टिपूर चांदणं पडलं होतं. वसिष्ठ आणि अरुंधती अंगणात बसले होते.
अरुंधती म्हणाली, महाराज, आजचं चांदणं किती निर्मळ आणि तेजस्वी आहे बरं. त्यावर वसिष्ठ म्हणतात, अगदी विश्वामित्राच्या तपस्येसारखं. त्यावर विस्मित होऊन अरुंधती म्हणते, म्हणजे विश्वामित्राची तपस्या आपल्याला मान्य आहे तर? वसिष्ठ म्हणतात, हो मान्य आहे. तर मग आपण त्याला ब्रह्मर्षी का बरं म्हणत नाही? वसिष्ठ म्हणतात, अगं, त्याची तपस्या जरी मान्य असली तरी तो ब्रह्मर्षी पदाला अजून लायक झालेला नाही. आणि तो का झाला नाही? तर त्याने अजून क्रोध जिंकलेला नाही. आणि ब्राह्मणाच्या ठिकाणी क्रोध योग्य नाही. हे संभाषण ऐकल्यावर विश्वामित्र खजील झाले आणि पुन्हा तपश्चर्याला निघून गेले. मिथिलेला धनुर्भंग यज्ञ बघण्याकरता विश्वामित्र रामलक्ष्मणाला बरोबर घेऊन निघालेत. मार्ग बराच लांबचा असल्यामुळे विश्वामित्र मार्गामध्ये त्यांना अनेक कथा सांगतायत. या कथा काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलेल्या नाही आहेत, तर रामाच्या मनावर विशिष्ट संस्कार करण्याच्या हेतूने सांगितलेले आहेत. रामा, ही जी भागीरथी नदी आहे ती कोणी आणि कशासाठी आणली आहे माहिती आहे तुला? बाबा रे, तुझ्या पूर्वजांनी ती आणली आहे असं म्हणून त्यांनी गंगावतरणाची संपूर्ण कथा रामाला सांगितली. पूर्वजांचा पराक्रम रक्तातून आलेला तो जोपासण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेला कुलाभिमान असेल त्याच वेळेला राष्ट्राभिमान जागृत होतो. आपण व्यवहारात म्हणतोच ना, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तेव्हा कुटुंबात असणारा हा कुलाभिमान जर टिकवला तर समाजामध्ये निश्चित राष्ट्राभिमान दिसेल. पण आज तोच नाहीसा झालाय. वागली असेल माझी आजी तसं, मला वागण्याची काय आवश्यकता, असं हल्ली सर्वांना वाटतं. सगरपुत्रांकरता भगीरथाने पृथ्वीवरती गंगा आणली. गंगा भारतात वळवण्याचे सगरपुत्रांचे अपूर्ण कार्य भगीरथाने म्हणजे चौथ्या पिढीने तडीला नेलं. असं सांगून रामाच्या मनावर हा संस्कार केला की एखादं महत्त्वाचं कार्य साधायचं असेल तर धीर न सोडता पिढ्यानपिढ्या कार्य सतत चालू ठेवावं लागतं. आजही सतत चिकाटीच्या प्रयत्नांना आपण भगीरथ प्रयत्न म्हणतो. तसंच या कथेने पूर्वजांचा उज्ज्वल पराक्रम कथन करून रामाची पूर्वपीठिका किती थोर आहे हेही विश्वामित्राने त्याला सांगितलं. दुसरी कथा समुद्रमंथनाची सांगितली आहे. समुद्रमंथनाच्या कथेचा आशय असा की देव आणि दानव हे भाऊभाऊ आहेत. या भावंडांनी अमर व्हायचं असं ठरवलं. आता ध्येय निश्चित झाल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी, अमृत मिळवण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने आणि संघटितपणे प्रयत्न केले. पण जेव्हा प्रयत्नांना फळ आलं, अमृत प्राप्त झालं, तेव्हा मात्र श्रेयाचा धनी कोण म्हणून अमृत कलशासाठी कलह सुरू झाला. आणि एकदा कलह सुरू झाल्यावर कोणाचा तरी शेवट करूनच तो संपतो. तसाच इथे राक्षस पक्षाचा शेवट झाला. या कथेतून विश्वामित्रांनी रामाच्या मनावर असा संस्कार केला की ध्येय साधण्याकरता जसे संघटित प्रयत्न आवश्यक असतात तसे ध्येय प्राप्तीनंतर सुद्धा इष्टवस्तूच्या रक्षणाकरता ते संघटित प्रयत्न असले पाहिजेत. आज आपल्या भोवती चाललेली सत्ता स्पर्धा पाहिली म्हणजे या संस्काराचे महत्त्व लक्षात यायला वेळ लागणार नाही. तिसरी कथा विश्वामित्रांनी बलिराजाची सांगितलेली आहे. ती सगळ्यांच्या परिचयाची आहे. पण पुराण ऐकून आपल्याला असं माहिती आहे की बलिराजा यज्ञ करत होता. तिथे जाऊन वामनाने त्रिपाद भूमी मागितली. पंडित सातवळेकरांनी समालोचना म्हणून जो भाग या रामायणामध्ये सर्व प्रकरणांच्या विशेष माहिती करता लिहिलेला आहे, त्यात त्यांनी इतिहास, तत्कालीन परंपरा, संस्कृत श्लोकांचं स्पष्टीकरण, इतर पुराणांचा आधार या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या कथेचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ते म्हणतात, हा बलिराजा पश्चिम तिबेटच्या बाजूने पहिल्यांदा भरतखंडावरती आक्रमण करून आला. तेव्हा इंद्राशी युद्ध होऊन बलीचा पराभव झाला. हा पराभूत बली परत जात असताना भृगु ऋषींनी त्याला आश्रय दिला. त्याला आधार देऊन शुश्रूषा करून त्याच्या जखमा बऱ्या केल्या. पण आर्यांच्या या उपकाराची जाणीव न ठेवता बलीनी आपल्या देशात जाऊन सैन्याची जमवाजमव केली आणि पुन्हा भारतावर चालून आला.
या दुसऱ्या वेळी मात्र युद्धामध्ये इंद्राचा पराभव करून बली हा भरतखंडाचा राजा झाला. हा राजा धूर्त असल्याने त्याने ओळखलं की आपल्याला जर इथे स्वामित्व टिकवायचं असेल तर इथल्या प्रजाजनांना मी त्यांचा आहे असं वाटायला हवं. यासाठी त्यांच्या काही चालीरीती मला आत्मसात करायला हव्या. येथील चालीरीतींना हिरण्यकश्यपूने म्हणजे पूर्वजांनी कडकडीत विरोध केला होता. त्यामुळे माझ्या आजोबांचं राज्य इथे टिकू शकलं नाही. स्वतःच्या उदरी येऊन प्रल्हादानी म्हणजे त्याच्या मुलांनी आपल्या जितशत्रूचे नाव घेतले तर तेवढ्यासाठी त्यांनी त्याला ठार मारण्याचा विचार केला, त्याचा कडेलोट केला, तापलेल्या तेलात टाकलं, अशा तऱ्हेचा अगदी टोकाचा विरोध केला. तेव्हा मला माझं आसन जर स्थिर करायचं असेल तर इथल्या संस्कृतीशी थोडं तरी समरस व्हायला हवं. राष्ट्राचा बुद्धिप्रधान वर्ग हा राष्ट्राचा फार मोठा महत्त्वाचा भाग असल्यामुळे तो आपल्याकडे वळेल असं केलं पाहिजे असा विचार करून बलीने तिथल्या काही चालीरीती स्वीकारल्या. या देशातल्या लोकांना प्रिय तेच आपल्याला प्रिय असं तो भासवू लागला. त्याने हिंदुस्थानशी फार हानी केली. देशवासियांच्या बुद्धीमध्ये भ्रष्टता आणली. त्याने येथील यज्ञाची कल्पना स्वीकारली. त्यामुळे काय घडलं की ज्ञानी असणारा ब्राह्मण वर्ग त्याच्या अंकित झाला. हळूहळू पारतंत्र्याचे विष देशामध्ये भिनू लागले. पारतंत्र्याची पुरुषांना खंत वाटेना, चीड येईना. दैवे ठेविले तैसेच राहावे अशा पराक्रमहीन विचारामध्ये सगळेजण राहू लागले. काही जण आपलं काही चालत नाही असं पाहून रानावनात जाऊन मोक्ष साधना करू लागले. प्रवृत्ती परता जाऊन निवृत्ती आली. पण या परिस्थितीची, पारतंत्र्याची जर कुणाला चीड आली असेल तर ती एका स्त्रीला. पारतंत्र्याने तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. ती स्त्री म्हणजे काश्यप ऋषींची पत्नी अदिती. काही करायचं सोडून आपला पती तपश्चर्येला निघून गेला याची तिला चीड आली. आता आपणच काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून ती पतीकडे गेली आणि म्हणाली, या अपमानित जिण्याची मला अगदी शिसारी आली आहे. स्वातंत्र्याकरता काहीतरी केलं पाहिजे. काश्यप म्हणतात, मग मी काय करू? काय करता येणार आहे आपल्याला? तुमच्याकडून मला दुसरं काही नको. हे पारतंत्र्य नाहीसे करणारा पुत्र मला पाहिजे. त्याच्याकडून मी हे करवून घेईन. याची देही याची डोळा मी स्वातंत्र्य बघेन. अशी चीड, इतकीच चीड जिजामातेस आली होती. दोघींचे विचार मिळते जुळते एकच आहेत. जिजामातेने आपलं स्वप्न डोळ्यांदेखत पूर्ण झालेलं पाहिलं. राजे छत्रपती राज्य करू लागल्यावरती जी राजमुद्रा तयार करण्यात आली आहे त्यावर पहिला शब्द फार महत्त्वाचा कोरला गेलेला आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा, प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे वर्धिष्णू आणि विश्ववंदिता अशी ही मुद्रा आहे. केवढी भव्य महत्वाकांक्षा. ईश्वरी साक्षात्कार होऊन अदितीच्या इच्छेप्रमाणे तिला मुलगा झाला. हाच अवतार पुरुष म्हणजे वामन. या वामनाला तिने तयार केलं. तिने आणि आर्यमाता आणि देवमाता यांनी ईश्वरालाही प्रार्थना केली की पारतंत्र्य नाहीसं करून स्वातंत्र्य मिळवणारे पुत्र आमच्या पोटी जन्माला येऊ देत आणि त्यांना पूर्वीचं वैभव प्राप्त होऊ दे. होईल असा त्या सर्वांना साक्षात्कार झाला. वामनाने देशप्रेमाने वेड्या झालेल्या दणकट तरुणांची गुप्त संघटना उभारली. त्याप्रमाणे संधीही त्यांना लवकरच मिळाली. ती संधी म्हणजे बलिराजाचा चालू असलेला 100वा यज्ञ. बलिराजाचे अनेक यज्ञ सफल झाले. इंद्रपद प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी 100वा यज्ञ सुरू केला. तो सफल झाला की सार्वभौम व्हायचा होता तो. तेव्हा तो सार्वभौम होण्यापूर्वीच त्याला नाहीसं करण्याच्या जाणीवेने सर्वतोपरी सिद्ध आणि उत्सुक असलेल्या तरुण स्वातंत्र्यवीरांच्या हालचाली सुरू झाल्या. हे तरुण सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी पेरून ठेवलेलं होतं. प्रत्यक्ष दरबारातही ब्राह्मणांचा वेश घेतलेले सैनिक होतेच. बटू वामन राजाच्या दरबारी अतिथी म्हणून पूर्णाहुतीच्या दिवशी मागणं मागायला गेला. यज्ञ चाललेला आहे आणि वामन बलिराजाला म्हणतो, मला दुसरं काही नको, मला त्रिपाद भूमी दे. शुक्राचार्य हा ज्ञानी ब्राह्मण परक्या राजाची एकनिष्ठेने चाकरी करत होता. तो त्याचा पुरोहित होता. तो मोठा हुशार होता. त्या धूर्त शुक्राचार्यांनी त्रिपादमधला श्लेष जाणून वामनाचा डाव ओळखला.
तो म्हणतो, राजा हा सामान्य अतिथी नाहीये, ह्याला दान देऊ नकोस. तरी सुद्धा दानशूर, बेसावध आणि अहंकारी बली राजाने वामनाच्या हातावरती उदक सोडू लागला. तेव्हा शुक्राचार्य उदक पडू नये म्हणून झारीत जाऊन बसला, अशी सुद्धा कथा आहे. यावरून बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे काय होतं ते पहा. वसिष्ठ हे उत्तम विवेकी बुद्धीचं उदाहरण आहे आणि शुक्राचार्य हे भ्रष्ट बुद्धीचं उदाहरण आहे. शुक्राचार्यांनी बुद्धी विकली, त्यामुळे त्याचा काय परिणाम झाला पहा. पारतंत्र्याचा फास त्याच्यामुळे जास्त आवळला गेला. बली हा त्रिविष्टप, भरतखंड आणि पाताळ अशा 3 खंडांचा स्वामी आहे, म्हणून या 3ही भागांचं उदक सोड असं वामन बलीला म्हणतो. म्हणजे तुझं स्वामित्व सोडून तू माझ्याकडे सोपव असा त्याचा अर्थ घ्यायचा. नाही तर पुराणातल्या कथेवरून आपण असं समजतो की वामनाने 1 पाऊल ठेवून जमीन व्यापून टाकली, दुसरं पाऊल आकाशात ठेवलं, आकाश व्यापून टाकलं, आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू असं विचारल्यावर बली आपलं मस्तक खाली करतोय आणि तिसरं पाऊल तिथे ठेव म्हणतोय. आता विचार करून बघा की ज्या भूभागावरती बली आहे तो जर एकाच पावलात व्यापला तर बलीला स्वतंत्र अस्तित्व राहीलच कुठे. यानंतर आपण असं म्हणतो की वामनाने तिसरं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळात दडपून आपण त्याचा द्वारपाल म्हणून राहिला. ह्याचा अर्थ काय? एकूण सगळी परिस्थिती बलीच्या लक्षात आली. तो कोंडल्या गेला, निरुपाय होऊन तो नतमस्तक झाला. शांततेचं प्रतीक म्हणून त्यांनी पांढरं निशाण फडकवलं. पराक्रमासमोर शत्रू नमतो तो असा. वामनाने बलीला खाली घालून वर आपण उभा राहिला, सैन्य तयार होतच. यापूर्वी इंद्राने बलीचा पराभव करून त्याला मुक्त करून संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. ती चूक वामनाने सुधारली. त्याच्या देशात त्याला परत जाऊ न देता ज्या त्रिखंडाचं उदक त्याने वामनाच्या हातावर सोडलं होतं त्यातल्या एका खंडाचं त्याला राजा केलं आणि वामन स्वतः द्वारपाल म्हणजे रक्षक म्हणून तिथे उभा राहिला. त्या योगे वामनाचं बलीवरती पूर्ण नियंत्रण झालं. एका दृष्टीने ती एक प्रकारची नजरकैदच आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्रिटिश आमदानीमध्ये संस्थानाधिपतींवरती एक रेसिडेंट असे. त्याचा प्रकार काहीसा असाच असे. राजाकडे कोण आलं, कोण गेलं, सगळ्याची नोंद जी आहे ती रेसिडेंटच्या जवळ असे. राजाचं स्वातंत्र्य अगदी मर्यादित असे. घराण्यातल्या वधूवरांची पसंती सुद्धा रेसिडेंटच्या मनाविरुद्ध होऊ शकत नसे. अशा प्रकारची वागणूक बलीला म्हणजे परकीय जिताला वामनाने म्हणजे स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे. अशा तऱ्हेच्या अनेक कथा रामाला सर्वतोपरी समर्थ करण्याच्या दृष्टीने सांगत सांगत आता एका आश्रमापाशी विश्वामित्र आलेले. आश्रमाकडे नजर जाताच राम आनंदित होऊन म्हणतात, गुरुदेव हा आश्रम कोणाचा आहे? विश्वामित्र उत्तर देतात की हा गौतम पत्नी अहिल्याचा आश्रम आहे. राम म्हणतात, ह्याच्या बाहेरचं वातावरण इतकं शुचिरभूत पवित्र आहे की त्यात राहणारी तपस्विनी अहिल्या किती पवित्र असेल बरं. तेव्हा मला तिच्या दर्शनाला न्या. विश्वामित्र चल असं म्हणून त्यांना घेऊन अहिल्याच्या आश्रमात गेलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.